गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीचा इतिहास विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 6वीतील इतिहास विषयातील पाठ क्रमांक 7 पाहतोय, मौर्यकालीन भारत. या पाठामध्ये आपल्याला 2 मुद्द्यांचा खालील अभ्यास करायचा आहे. 1. ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी आणि 2. मौर्य साम्राज्य. या 2 मुद्द्यांचा आपल्याला या पाठामध्ये सविस्तररित्या अभ्यास करायचा आहे. तर त्या अगोदर आपण थोडी यापूर्वीची माहिती पाहूया. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरले होते. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता आणि दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकाराच्या लेखणीतून त्यांची माहिती मिळते. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले आणि त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले आणि पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. तर आपल्याला सम्राट दारियुशने कोणता प्रदेश जिंकला आणि त्याचं साम्राज्य कसं स्थापन केलं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे सिकंदर, ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी. आता सम्राट सिकंदरची स्वारी, सम्राट सिकंदर काय होता किंवा त्याची कारकीर्द कशी होती हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. या सिकंदरने, त्याचं नाव काय आहे, अलेक्झांडर. सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली, म्हणजेच भारताच्या वायव्य प्रदेशावर आक्रमण केलं आणि सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला, तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. जेव्हा त्यानं आपल्या भारताच्या वायव्य प्रदेशावर आक्रमण केलं तेव्हा आपल्या भारतातील काही ठराविक राजांनी त्याला विरोधी केला, त्याला लढाई दिला, पण त्यांचा तिथं काही निभाव लागू शकलेला नाही आणि हा सिकंदर पंजाबपर्यंत आलेला आहे. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते आणि त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदरला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले. त्यांना तो परत फिरला. त्यानंतर तो परत गेला आणि वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला आणि हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. तुम्ही पण आतापर्यंत ऐकलं असेल, सारं जग जिंकणारा सिकंदर. सिकंदर हा असा सम्राट होता, त्यानं सारं जग जिंकण्याचा निर्णय घेतला होता आणि तो तसं अनेक लढाया करत करत आता भारतामध्ये सुद्धा दाखल झाला आणि भारतामध्ये तो वायव्येकडील प्रदेश त्यानं जिंकला. काही आपल्या भारतातील काही ठराविक राजांनी त्याला विरोध केला, लढा दिला, पण त्या ठिकाणी सिकंदरचा विजय झाला. पण आता काय झालं होतं, सिकंदर पंजाबपर्यंत आला होता, पंजाब जिंकलं होतं, पण सिकंदरचे काही सैन्य आता काय झाले होते, खूप दुखापती झाले होते. त्यांना मायदेशी म्हणजे त्यांच्या गावी जाण्याचे वेळ लागले होते आणि त्यांना आता हलापेष्टा यातना सहन होत नव्हत्या आणि सिकंदरने जिंकलेल्या प्रदेशात ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या भारतातील आणि तो सुद्धा मायदेशी परत निघाला. पण इसवी सन पूर्व 323 मध्येच तो मरण पावला. तो वाटेत जात असतानाच बॅबिलोन या ठिकाणी काय झालेलं आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे इसवी सन पूर्व 323 मध्ये. आणि हे स्थळ बॅबिलोन हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. सिकंदरच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदरच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला कौशल्यावर प्रभाव पडला आणि त्यातून पुढे गंगाधर नावाच्या कला कौशलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यांच्यावर एका बाजूने नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यांवरती त्या राजाचे नाव असे आणि सिकंदरची नाणी ही अशाच प्रकारची होती.
सिकंदर आपल्या भारतात आला, पण त्याच्यामुळे आपल्या भारताचं नाव जगभर झालं आणि आपल्या देशाचा जो आर्थिक व्यवहार आहे तो जगाशी येऊ लागला, संपर्क जगाशी येऊ लागला. आणि त्यांनी भारतामध्ये ग्रीक साम्राज्याचे म्हणजे ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या, त्यामुळं काय झालं, ग्रीकांशी आपला संपर्क वाढला आणि पर्यायाने जगाशी संपर्क वाढल्याने आपल्याला व्यापारामध्ये काय झालेलं आहे, मदत होत गेलेली आहे आणि भारताचं नावसुद्धा जगामध्ये सर्वांना परिचित झालेलं आहे. तर या ग्रीकांची नाणी कशी होती हे सुद्धा या ठिकाणी सांगितले. त्यानंतर इथं सिकंदरच्या नाणीसुद्धा अशाच प्रकारची होती. कशी नाणी असायची, तर एका बाजूने त्या राजाचं चित्र असायचं, ज्या राजाच्या काळातली नाणी होती त्या राजाचे चित्र, आणि एका बाजूने त्यांच्या ग्रीक देवतेचे चित्र असायचं. आणि अशाच प्रकारची ही सिकंदरची सुद्धा नाणी असायची. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली आणि नंतरच्या काळात आपल्या भारतामध्ये सुद्धा आपल्या भारतातील राजांनी सुद्धा अशी नाणी तयार करण्यास सुरुवात केली. आपला दुसरा पॉईंट आहे मौर्य साम्राज्य. भारतीय इतिहासातील खूप नावाजलेलं साम्राज्य म्हणजेच मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य यांची माहिती आपल्याला यामध्ये पाहिजे आहे. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. आता या ठिकाणी या मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे, चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते आणि त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने 325च्या सुमारास मगधावर स्वारी केली आणि आपली स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आणि त्यानंतर अवंती आणि सौराष्ट्र जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. सिकंदरने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या आणि सिकंदरने जेव्हा आपल्या जगाच्या स्वारीमध्ये आपल्या भारतावर जेव्हा स्वारी केली होती आणि जेव्हा भारतातील जेवढे प्रदेश जिंकले तिथं काय केलं, त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या, त्यांना काय म्हणायचे, सत्रपान. तर या सत्रपांचा मृत्यू झाल्यानंतर काय झालं होतं, भारतामध्ये सुद्धा अनेक लढाया सुरू झाल्या होत्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. त्यानंतर सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. बघा, सिकंदरचा सेनापती कोण होता, सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती. त्याच्या मृत्यूनंतर काय झाला, बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले आणि चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणांना यशस्वी प्रतिकार केलेला आहे. आणि या बॅबिलोनच्या राजाने म्हणजेच सिकंदरच्या सेनापतीने काय केलेलं आहे, भारतावर परत आक्रमण केलेलं आहे. परंतु चंद्रगुप्त मौर्यांनी त्याचा प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे त्याला अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झालेले आहेत. त्यानंतर मेग्नॅस्थिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात राहिला आणि त्यांच्या इंडिका ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. कोणता ग्रंथ आहे, इंडिका ग्रंथ. ह्या ग्रंथामध्ये भारतातील मौर्यकालीन साम्राज्याचा अभ्यासाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे. चंद्रगुप्त मौर्यांनी गुजरातमधील जुनागड या ठिकाणच्या कोणतं धरण बांधलेलं आहे, सुदर्शन हे धरण बांधलेलं आहे आणि याचा उल्लेख शिलालेखावरती केलेला आहे. सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. आपण मौर्य समाजाची महती पाहतोय, व्याप्ती पाहतोय. त्यामध्ये आता सम्राट अशोक हा पॉईंट पाहतोय. सम्राट अशोकमध्ये चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केला. काही कालखंडानंतर चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केला म्हणजे सोडून दिलं, त्याग केला आणि त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला. या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो, चंद्रगुप्त मौर्यांनी राजपदाचा त्याग केल्यानंतर मगधचा राजा कोण झाला, तर चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला आणि बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक हा सत्तेवरती आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे असलेल्या राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तर या बिंदुसारच्या मुलाच्या अशोकाची नेमणूक राजा होण्याच्या पूर्वी म्हणजेच अगोदर तो काय करत होता, तर तक्षशिला आणि उज्जैनी या शहरांच्या
राज्यपाल म्हणून तो कार्यरत होता. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले. मगध सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसामध्ये आहे. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. कलिंग हा प्रदेश कोठे आहे? कलिंग हा प्रदेश आजचा ओडिसा या राज्यामध्ये आहे. तर या तक्षशिला आणि उज्जैनी या ठिकाणी राज्यपालाचं काम करत असताना या अशोकाने तेथे झालेले बंड काय केले ते यशस्वीरित्या मोडून काढले होते. आणि मगधचा सम्राट प्राप्त झाल्यानंतर तो काय केलं, त्यानं कलिंगवरती आक्रमण केलं आणि त्या कलिंगवरती विजयसुद्धा मिळवलेला आहे. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून ते पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत अशोकाचे साम्राज्य पसरले होते. या ठिकाणी तुम्हाला असाही प्रश्न विचारू जाऊ शकतो की अशोकाचे साम्राज्य कोठून कोठपर्यंत होते? तर या अशोकाचे साम्राज्य वायव्यापासून ते भारताच्या पूर्ण वायव्यापासून ते उत्तरेपर्यंत, म्हणजेच वायव्यापासून अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून तसंच दक्षिणेपर्यंत कर्नाटक आंध्र प्रदेशपर्यंत, तर पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत एवढं अशोकाचं साम्राज्य पसरलेलं होतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी अशोकाने काय केलेलं आहे? कलिंगचं युद्ध पाहून त्याने नंतर कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण कलिंगच्या युद्धामध्ये खूप मोठी लढाई झाली आणि यामध्ये खूप सारे सैन्य काय झालेलं आहे, त्याचं जखमी झालेलं आहे, मृत्यू पावलेला आहे. आणि त्या लोकांच्या यातना पाहून त्यानं काय केलेलं आहे, परत कधीही युद्ध न करण्याचा निश्चय केलेला आहे. त्यानंतर आपलं हे गुण त्याच्या दृष्टीस महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख सुद्धा कोरवलेले आहेत. अशोकाचे सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमा वृत्ती हे गुण खूप विकसित होते. अशोक हा राजा होता, त्याने एवढा सारा प्रदेश जिंकला, परंतु त्याच्यामध्ये दया, सत्य, अहिंसा आणि इतरांप्रती क्षमा वृत्तीसुद्धा हे चांगले गुण असल्यामुळे त्याने काय केलेलं आहे, नंतर आपल्या सैनिकांचे हाल पाहून युद्ध बंद करण्याचा निर्णय तर घेतला आहे. आणि हे गुण त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे होते आणि त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत असत. अशोकाने त्याचा संदेश पोहोचवण्यासाठी ठिकठिकाणी काय केलेलं आहे, शिलालेख आणि स्तंभालेख कोरविले. या शिलालेखावरती जी भाषा होती ती ब्राह्मणी भाषा होती. या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियदसी म्हणजेच देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. याचा अर्थ म्हणजेच काय, देवाचा प्रियदर्शी असा आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला. आणि अशोकाचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्याने 8 वर्षानंतर काय केलेलं आहे, कलिंगवरती विजय मिळवलेला आहे. आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले आणि त्याचा उल्लेख एका लेखात केलेला आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादी शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले आहेत. म्हणजेच सम्राट अशोकाने त्याच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखामध्ये काय केलेलं आहे, प्राण्यांविषयीची म्हणजेच शिकार करू नये किंवा त्यांच्यावरती वणवा लावू नये म्हणजे जंगलं पेटवू नयेत असे सुद्धा सक्त निर्बंध केलेले आहेत. म्हणजे यावरून आपल्याला सम्राट अशोकाची राजनीती कशी होती हे सुद्धा समजतं. या ठिकाणी आपल्याला सम्राट अशोकाचे मूर्ती म्हणजेच प्रतिमा दाखवलेली आहे. सम्राट अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. पुढचा पॉईंट आहे आपला, अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली. या ठिकाणी पाटलीपुत्र या ठिकाणी त्यांनी काय केलेले, बौद्ध धर्माची 3री परिषद भरवलेली आहे. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने कोणाची नेमणूक केली, तर आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना काय केलेलं आहे, श्रीलंकेस पाठवलेलं आहे. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले आणि त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले.
बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी आपल्या मुलाची आणि मुलीची तर निवड केलीच, त्याचबरोबर त्यासाठी काय केलेलं आहे, अनेक भिक्खू पाठवलेले आहेत आणि वेगवेगळे स्तूप, वेगवेगळे विहार, बुद्ध विहार, वेगवेगळे स्तंभ उभारलेले आहेत. पुढचा पॉईंट आहे अशोकाची लोकोपयोगी कामे. लोकांसाठी उपयोगी असलेली कामे जी अशोकाने केलेली आहेत ती काय काय कामं केली होती, तर प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर त्यानं काय केलं होता, भर दिला होता. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी अशोकाने सोय केली होती. तसेच रस्ते बांधले, सावलींसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूस झाडे लावली आणि धर्मशाळा सुद्धा बांधल्या, विहिरी खोदल्या. अशा प्रकारची वेगवेगळी कामे आपल्याला या ठिकाणी अशोकाने लोकांसाठी केलेली दिसून येतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला मौर्यकालीन राज्यव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती आहे, पाटलीपुत्र. या मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले गेले होते आणि ते प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. या मौर्य साम्राज्याची राजधानी होती पाटलीपुत्र, पण प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती, कारण याचे 4 विभाग पाडले होते आणि 4 विभागाची स्वतंत्र राजधानी होती. का बरं 4 विभाग पाडले होते, तर राज्यकारभार सुव्यवस्थित चालवण्यासाठी काय केले ते, 4 विभाग केले ते. कोणते कोणते 4 विभाग होते, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग. या प्रत्येकाची वेगवेगळी राजधानी होती. पूर्व विभागाची राजधानी तोशाली, ओडिसा. पश्चिम विभागाची राजधानी उज्जैनी, मध्य प्रदेश. दक्षिण विभागाची राजधानी सुवर्णगिरी म्हणजेच कर्नाटकातील कनकगिरी आणि उत्तर विभागाची राजधानी ती तक्षशिला म्हणजेच पाकिस्तानमध्ये सध्या असलेला प्रदेश. तर अशा प्रकारे मौर्य समाजातील अशोक सम्राटाने 4 विभाग करून 4ही विभागाच्या स्वतंत्र राजधान्या तयार केलेल्या होत्या. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असते. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते. या ठिकाणी आपल्याला यामधून काय दिसून येतं, तर अशोक सम्राटाची काय करते, राजनैतिक कार्तिक कशी होती, त्याने लोकांसाठी कोणती कोणती कामं केली, त्याचबरोबर त्याच्या राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसण्यासाठी किंवा सुव्यवस्थित चालण्यासाठी त्याने कोणकोणत्या विभाग पाडले, त्यानंतर कोणती मंत्रिमंडळ नेमलं, हेरखातं नेमलं, कशासाठी नेमलं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारख्या अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेले काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकाम तसेच इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. तर या मौर्य काळामध्ये लोकांमध्ये वेगवेगळ्या हस्तकला होत्या. त्यावेळेसचं लोकजीवन कसं होतं, तर आपले शेती प्रमुख देश आहे, आजही आहे, तेव्हाही होता. तर हस्तिदंतावरील कोरीव कापड विणणं, मातीकाम करणं, धातुकाम करणं अशी वेगवेगळी कामं करायची. त्याचबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवणं तंत्रज्ञान विकसित झालं होतं. नगरामध्ये आणि साम्राज्यामध्ये उत्सव समारंभ साजरे होत होते. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्याचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असेही नाव होते. बुद्धिबळाला त्यावेळी अष्टपद असेही म्हणत. अशा प्रकारचे वेगवेगळे खेळ मनोरंजनासाठी मौर्य कालखंडामध्ये खेळले जात असत. त्यानंतर आहे मौर्यकालीन कला आणि साहित्य. मौर्यकालीन कला. सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन मिळाले आणि अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. आजही आपल्याला अशोकाने उभारलेले स्तंभ माहिती आहेत किंवा पाहायला मिळतात आणि हे मौर्य समाजातील भारताचे एक महत्त्वाचा हस्तकलेचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. त्याने उभारलेल्या स्तंभांवरती सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. या स्तंभावरती 4ही बाजूस सिंह आहेत. समोर